सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या धुंद मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत ई पीक पाहणी. ई पीक पाहणी हे आपल्या मोबाईलमधील ई पीक पाहणी DCS ॲपमध्ये केली जाते. या अगोदर आपण शेतकरी लॉग इनवरती क्लिक करून आपण ई पीक पाहणी सर्वांना करता आली होती, पण आता ती मुदत संपलेली आहे. त्यानंतर आता सहाय्यक लॉग इन म्हणून एक ऑप्शन आलेला आहे, त्यावरती आपल्याला ई पीक पाहणी करता येणार आहे. त्या अनुषंगाने आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्यावे, जेणेकरून येणारे पूर्ण नोटिफिकेशन नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील व आपल्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. तर आज आपण पाहूया सहाय्यक स्तरावर ई पीक पाहणी कशी केली जाते. तर आपल्याला मोबाईलवरती आल्यावरती आपलं एक पेज ओपन आहे, होम पेजवरती आल्यावरती माझ्याकडे ई पीक पाहणी DCS ॲप इन्स्टॉल केलेला आहे. त्यावरती आपण क्लिक केलं आहे. क्लिक केल्याच्या नंतर काय आपल्याकडं परमिशन दिले जातात, ती परमिशन आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर स्क्रोल करून महसूल विभाग म्हणून आपल्याकडं पुढे एक ऑप्शन आलेला आहे, त्याखाली निवडा म्हणून एक ऑप्शन आलेला आहे, विभाग. आपल्याला एक विभाग निवडायचा आहे. आपला जो काही विभाग असेल तो आपण निवडायचा आहे. माझा विभाग छत्रपती संभाजीनगर आहे. त्यानंतर खाली एक बाण दिलेला आहे. त्यानंतर तिथं आपल्याला क्लिक करून आपल्याला पुढची प्रोसेस बघायची आहे. क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला 2 ऑप्शन आलेले आहेत, लॉग इन पद्धत, शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर. शेतकरी म्हणून लॉग इन केलात तर ती मुदत आता संपलेली आहे, त्यावरती आपल्याला पूर्ण सविस्तर सक्सेस होत नाही आहे ई पीक पाहणी. त्यासाठी आपण खाली इतरवरती क्लिक करायचं आहे. इतरवरती क्लिक केल्याच्या नंतर लॉग इन पद्धत निवडा म्हणून आपल्याला त्यानंतर 2 ऑप्शन आलेले आहेत, जेणेकरून सहाय्यक म्हणून लॉग इन करा आणि मंडळ अधिकारी म्हणून लॉग इन करा. तर आपलं व्हिडिओ सहाय्यक म्हणून लॉग इन करा यावरती बनवलेला आहे. तर जे कोणी सहाय्यक असतील त्यांनी पूर्णपणे हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. सहाय्यक म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला खाली 3 ऑप्शन आलेले आहेत. सहाय्यक म्हणून नवीन नोंदणी करा, सहाय्यक म्हणून लॉग इन करा, पासवर्ड विसरलात का. आपला अगोदर जर सहाय्यक म्हणून लॉग इन झालेला असेल तर त्यासाठी आपण 2 नंबरच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सहाय्यक म्हणून लॉग इन करा यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपला जोही काही मोबाईल नंबर नोंदणी केलेला आहे सहाय्यक म्हणून, इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकून घेतल्याच्यानंतर खाली आपला जो काही पासवर्ड आपण टाकलेला होता तो पासवर्ड आपल्याला इथं पूर्ण टाकून घ्यायचा आहे. आपला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली एक ऑप्शन दिलेला आहे, बाण दिलेला आहे, त्या बाणवरती क्लिक करून आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. बाणवरती क्लिक केल्याच्या नंतर असा एक पेज आपल्याला ओपन होईल, लोड होतोय. त्यानंतर आपल्याला पूर्ण होम स्क्रीन ओपन झालेली आहे पीक पाहणीची. त्यानंतर खातेदार निवडा. आपल्याला इथं अद्ययावत करा, त्याखाली गट क्रमांक माहिती शोधा हा ऑप्शन आलेला आहे. तर आपल्याला गट नंबर जो काही आपल्या शेतकऱ्याचा गट नंबर असेल तो गट नंबर विचारून आपल्याला इथं गट नंबर टाकायचा आहे. गट नंबर टाकल्याच्या नंतर शोधा या बटनावरती क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्यानंतर आपला जो काही शेतकऱ्याचं नाव असेल तो शेतकऱ्याचं नाव आपल्याला पाहायचं आहे. स्क्रोल करून आपल्याला पाहिल्याच्या नंतर आता माझा शेतकरी इथं सापडलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला नवीन खातेदार निवडा या सर्वे नंबर 1 मध्ये आलेला आहे. आपल्याला 3 ऑप्शन आलेले आहेत, कायम पद, चालू पद नोंदवा आणि पीक माहिती नोंदवा व बांधावरची झाडे नोंदवा. जो काही आपल्याला सर्वे करायचा आहे तो ई पीक पाहणीचा करायचा आहे. आपल्याला पीक माहिती नोंदवायची आहे. आता यावरती क्लिक केल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे. खाते क्रमांक अगोदरच झालेला आहे, भूकंप गट क्रमांक आपण अगोदरच निवडलेला आहे, जमिनीचं एकूण क्षेत्र इथं दिलेलं आहे, पोट खराबमध्ये 0 आलेला आहे, हंगाममध्ये आपल्याला निवडायचं आहे खरीप. त्याच्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र खाली दिलेलं आहे. पिकाचा वर्ग आपल्याला निवडायचा आहे. निर्भेळ एक पीक असेल किंवा मिश्र पीक असेल. आता माझं एक पीक आहे म्हणून मी एक पीक निवडलेलं आहे. निर्भेळ पिकाचा प्रकार निवडायचा आहे आपल्याला. पीक असेल तर पीक करा, फळबाग असेल तर आपली फळबाग करा. पीक केल्याच्या नंतर
पिकांची झाडांची नावे, आपलं जो काही शेतामध्ये पीक आहे, झाडं आहेत, त्याबद्दल आपल्याला माहिती नोंदवायची आहे. आता माझ्या इथे सोयाबीन आहे. सोयाबीनला क्लिक केल्याच्या नंतर खाली क्षेत्र भरा असं ऑप्शन आलेलं आहे. त्याच्यानंतर पूर्ण क्षेत्र भरा. माझ्याकडे मिश्र पीक नसल्यामुळे कारणाने मी पूर्ण क्षेत्र भरत आहे. पूर्ण क्षेत्र भरल्याच्यानंतर जल सिंचनाचे साधन आपल्याला निवडायचं आहे. आपल्याकडं पाणी देण्यासाठी कुठला ऑप्शन आहे त्यासाठी. आता आपल्याकडं इथं नाही आहे कुठला ऑप्शन, म्हणून आपण कोरडवाहू, माळावरची शेती असल्या कारणाने आपण कोरडवाहू निवडलेला आहे. त्याच्यानंतर सिंचन पद्धती कोरडवाहू निवडल्याच्यानंतर काही आलेलं नाही आहे. लागवडीचा दिनांक आपल्याला निवडायचा आहे. जो काही दिनांक असेल तो आपण निवडून घ्यायचा. जून महिन्यामध्ये जेही आपल्या तारखेला आपण कुठलं पीक लावलेलं असेल त्या तारखेचं निवडल्याच्यानंतर पुढे जा असा ऑप्शन आलेला आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर लोड होत आहे. झाल्याच्यानंतर आपलं काय लोकेशन जे आहे ते आपण चालू करून घ्यायचं, टर्न ऑन करून घ्यायचं आहे. टर्न ऑन केल्याच्यानंतर आपण ज्या लोकेशनवर आलोत, आता ते 0 मीटर दाखवत आहे कारण आपण परफेक्ट एक गट क्रमांकामध्ये आलेले आहोत. त्यानंतर खाली अद्ययावत करायच्या साईडला एक पुढे जा म्हणून ऑप्शन आलेला आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक फोटोचा ऑप्शन येईल व आपल्याकडं एक पेज ओपन झालेलं आहे. पिकाचे छायाचित्र आवश्यक निवडा. छायाचित्र 1, छायाचित्र 2, आपल्याला एकूण 2 फोटो काढायचे आहेत. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला 0 मीटर अंतरामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला हे टिक आहे करायचं आहे. ठीक आहे केल्याच्यानंतर आपल्याला जो काही फोटो येईल या फोटो काढल्याच्यानंतर आपल्याला हा असा सबमिट करायचा आहे. त्यानंतर दुसरा फोटो काढायचा आहे. दुसरा फोटोला ठीक आहे केल्याच्यानंतर आपला जो काही पीक आहे त्या पिकाची फोटो काढून आपल्याला सबमिट करायची आहे. त्यानंतर दोन्ही फोटो काढलेले आहेत. त्याच्या खाली एक बाण दिलेला आहे. सबमिटचा बाण दिल्याच्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे. पूर्ण माहिती आपली एकदा तपासून घ्यायची आहे, सर्व ठीक आहे का. त्यानंतर वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करत आहे यावरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून असं संबोधल्या जाईल की पूर्ण माहिती बरोबर आहे. यानंतर खाली एक हिरवा बाण दिलेला आहे की पुढे जा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपली माहिती पूर्णपणे गोळा केली जाईल. यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपली माहिती साठवली आहे. या गटाचे पीक पाहणीसाठी 00R शिल्लक क्षेत्र आहे. शिल्लक क्षेत्राची पीक पाहणी करून अपलोड करावे. आपली पूर्णपणे हा व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगितली आहे. आपलं ही पीक पाहणी पूर्णपणे झालेली आहे. त्या कारणाने हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात याबद्दल सर्वांचे धन्यवाद.